सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाई असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत असल्यानं अनेक नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत। काहींनी घरातच पेट्रोलचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। मात्र इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नसल्याचं आवाहन पेट्रोल पंप चालकांनी केलंय। टँकर येण्यास काही ठिकाणी विलंब होत असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पंप चालकांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा कमी वापर करण्याचं आवाहन केल्याचा काही नागरिकांनी चुकीचा अर्थ घेतल्यानं घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येते। काही ठिकाणी पेट्रोल संपलंय असे फलक लावण्यात आल्यानं नागरिकांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झालाय। मात्र गरजेनुसारच इंधन भरून घ्यावं, अनावश्यक साठेबाजी करू नये असं आवाहन पंप चालकांकडून करण्यात आलंय। कंपन्यांच्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा भरपूर आहे, पण लोकांना टंचाई असं माननीय पंतप्रधानांनी घोषित केल्यामुळे लोक पंपावर गर्दी करून घरामध्ये आणि गाडीमध्ये स्टॉक करायला सुरुवात केलेली आहे। लोकांनी कॅनमधनं पेट्रोल नेणे, गाड्यांच्या टाक्या फुल करणे अशा झाल्यामुळं ही टंचाई जाणवायला लागल्या। ही मागणीच पुरवठ्यापेक्षा डबल झालेली आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट गर्दीवर झाला आहे आणि त्याच्यामुळं टंचाई जाणवा लागली असं वाटतंय, पण प्रत्यक्षात तशी टंचाई नाही। लोकांनी पॅनिक होणं जर थांबवलं आणि गरजेएवढं पेट्रोल डिझेल जर घेतलं तर पेट्रोल डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा अजिबात संभव नाही। साठा करणं बंद करावं, घरात पेट्रोल ठेवणं अतिशय धोकादायक आहे आणि त्या दृष्टीनं लोकांनी घरच्या लहान मुलांचा किंवा इतरांचा विचार करून घरात पेट्रोल किंवा डिझेलचा साठा करू नये। देशात पेट्रोल डिझेलचा साठा आहे आणि वेळची वेळी कंपन्या देत आहेत। फक्त लोकांनी गर्दी केल्यामुळे डबल लोकांची मागणी आणि पुरवठा शिंगल असा परिणाम झालेला आहे आणि लोकांनी जर पॅनिक व्हायचं थांबवलं तर जी ही काही साखळी आहे ती व्यवस्थित चालणार आहे। दरम्यान सुट्टीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सीएनजी पंपावरही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं काही भागात सीएनजीची कमतरता जाणवत आहे। तरीही एकूण इंधन साठा पुरेसा असून अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासन आणि पंप चालकांनी सांगितलंय।